आधी लोकसभेतला पराभव आणि त्यानंतर लाडकी बहीण योजनेसाठी निधी नसल्याची आरडाओरड आणि सोबत आलेल्या काही नेत्यांची घरवापसी. अजित पवारांचे टेन्शन दिवसेंदिवस वाढत चाललंय आणि आता त्यातच त्यांची आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची धडधड वाढवणारी माहिती समोर येतेय. शिखर बँक प्रकरणी पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट कोर्टाला सादर केलाय. मात्र आता त्याला ईडीनं विरोध केल्यानंतर पुढे अशा काही घडामोडी घडल्यात की त्यामुळं अजित पवार आणि राष्ट्रवादीचे टेन्शन वाढल्याची चर्चा होतीये. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी मुंबई आर्थिक गुन्हे अन्वेषण कक्षानंच म्हणजेच EOWनं दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्टला विरोध करणाऱ्या 50 याचिका आता दाखल करण्यात येणार असल्याचं याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी विशेष न्यायालयाला गुरुवारी सांगितलं. EOWच्या क्लोजर रिपोर्टला ईडीनंही विरोध केलाय. याचिकाकर्ते माणिकराव जाधव यांनीही याला विरोध केलाय. क्लोजर रिपोर्ट विरोधात आणखी 50 याचिका दाखल करण्यात येणार आहेत, अशी माहिती माणिकराव जाधव यांच्या वतीनं ॲडव्होकेट सतीश तळेकर यांनी विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती AU कदम यांना दिली. यासाठी वेळ हवा असल्यानं सुनावणी पुढे ढकलावी अशी विनंती तळेकर यांनी न्यायालयाला केली. पुढची सुनावणी 31 ऑगस्टला ठेवली आणि त्यामुळेच 31 ऑगस्टला कोर्ट या याचिकांवर काय निर्णय देतं हे पाहणं आता महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.